बरवे माझ्या केले मने, बरवे माझ्या केले मने, बरवे माझ्या केले मनी, बरवे माझ्या केले मने. पंथे येणे निघाले, 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 पंथे येणे निघाले. बरवे माझ्या केले मनी, बरवे माझ्या केले मने, बरवे माझ्या केले मनी, बरवे माझ्या केले मने. पंथे येणे निघाले, 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 पंथे येणे निघाले. अभयाच्या जावे ठाया, अभयाचा जागे ठाया, अभयाच्या जावे ठाया, अभयाचा जागे ठाया. देवराया प्रतापे, देवराया प्रतापे, देवराया प्रतापे, देवराया प्रतापे, देवराया प्रतापे, देवराया प्रतापे. साधनाचा न लगे पांग, साधनाचा न लगे पांग, साधनाचा न लगे पांग, साधनाचा न लगे पांग. अवघे सांग कीर्तने, 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 अवघे सांग कीर्तने. अभयाच्या जावे ठाया, अभयाचा जावे, अभयाच्या जावे ठाया, अभयाचा जावे ठाया. देवराया प्रतापे, देवराया प्रतापे, देवराया प्रतापे, देवराया प्रतापे, देवराया प्रतापे, देवराया प्रतापे. तुका म्हणे सत्ता थोरी, म्हणे सत्ता होय, तुका म्हणे सत्ता थोरी, म्हणे सत्ता होय. कोण करी खोळंबा, कोण करी खोळंबा, कोण करी घोडंबा, कोण करी घोडंबा, कोण करी घोडंबा, कोण करी घोडंबा. तुका म्हणे सत्ता थोरी, म्हणे सत्ता थोरी, तुका म्हणे सत्ता थोरी, म्हणे सत्ता थोरी. कोण करी खोळंबा, कोण करी घोडंबा, कोण करी घोडंबा, कोण करी घोडंबा, कोण करी घोडंबा, कोण करी घोडंबा. अभयाच्या जावे ठाया, अभयाचा जावे ठाया, देवराया प्रतापे, देवराया प्रतापे, देवराया प्रतापे, देवराया प्रतापे, देवराया प्रतापे, देवराया प्रतापे. हा 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 विठोबाल कुमारी, हरी जय जय विठोबाल कुमारी, हरी हरि रे हरि हरि रे विठोबा कुमार हरि हरि
हरी जय विठोबा रखुमा हा जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई रखुमाई स्ट्रोक कमी कर स्ट्रोक कान राहिले बरवे माझ्या केले मने बरवे माझ्या केले मने मने बरवे माझ्या केले मने बरवे माझ्या केले मने बरवे माझ्या केले मान बरवे माझ्या केले मानी पंथीने निघाले पंथीने निघाले अभयाचे जावे ठाया अभयाचे जावे ठाया पंथेने निघाले पंथेने पक्वाचा थोडा मोठा निघाले आबायाच्या जावे ठाया आबायाच्या जावे ठाया देवराया प्रतापे देवराया देवराया प्रतापे देवराया प्रतापे चाटी दे चाटी हा देवराया 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 देवराया
प्रतापे देवराया देवराया प्रतापे देवराया प्रतापे देवराया प्रतापे अभयाचे जावे ठाया अभयाचे जावे ठाया जावे ना टाळी वाजवा भजन करा बोला विठ्ठला विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान हॅलो हॅलो महाराजांचा आवाज द्या माईकचा कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु वामन बाबा महाराज सद्गुरु सावळाराम बाबा सद्गुरु अप्पा माऊली सद्गुरु माऊली शांताराम भाऊ महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय ढाला तिकडून काळी दोन टाक डी शार्प ड्रॉइड तानपुरा मशीन मधूनच टाक म्हणजे प्रॉपर ऐकू येईल ड्रॉइड नाही का बर्वे माझ्या केली मनी
पंथे येणे निघाली अभयाच्या जावे ठाया देवराया प्रतापे साधनाचा न लगे पांग अवघे सांग कीर्तने अभयाच्या जावे ठाया देवराया प्रतापी तुका म्हणे सत्ता थोरी कोण करी खोळंबा अभयाच्या जावी ठाया देवराया प्रतापी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंग करू नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे या हरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेला हा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेला विचार बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा गैर लागे सेवक झालो तुझ्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणास अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेल तानपुरा कमी करतो भगवान स्वरूप तानपुरा अजून कमी व्हायला पाहिजे इथला बंद आहे ना हा बंद आहे ना तानपुरा कमी कर थोडा बस हो दे मस्त प्रॉपर करून घ्या कमी आहे तो कमी चांगल्या सवयी वाईट असतात भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या अत्यंत आनंदाच्या क्षणाचं वर्णन करणार आहे विठ्ठल हरिभक्तीपरायण कुमार समीर प्रकाश पाटील कुमार सुमित प्रकाश पाटील अर्थात वारकरी सेवक असलेले प्रकाशजी पाटील यांच्या
नूतन घराची वास्तुशांती, त्यानिमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा, त्या निमित्ताने बहुविध उपक्रम, त्यातलं एक कीर्तन आणि हा गायलेला अभंग. म्हणजे उपक्रमाच्या निमित्तामध्ये आपण इतक्या लास्टला आहोत हे लक्षात घ्या, आणि तरी पण इतके महत्वाचे आहोत हेही ध्यानात घ्या. वारकरी जो आहे ना, कोणी काही म्हणो पण त्याचं प्रेम कीर्तनावरच असतं. कीर्तन कोणी ठेवलंय, सप्ताह कोण करतो हे लोक नंतर बघतात. आज कीर्तन कोणाचं आहे तेवढं पाहतात. म्हणजे आपली फर्स्ट चॉईस कीर्तनच आहे, आपण ते सोडू शकत नाही. डोंबिवलीतून मला एक फोन आलेला, मला तारीख पाहिजे. आता आम्हालाही सवय झाली, आम्ही विचारायचं सोडून दिलं कशाची पाहिजे, कारण कोणतंही निमित्त असू शकतं. मला एका कॉलेजियन मुलाने विचारलं, तुम्ही नेमकी कशाचं कीर्तन करता? म्हटलं वरातीचं व रातीचं. विठ्ठला एका ठिकाणी संधीन, दुसऱ्या ठिकाणी विग्रह आहे. वरातीचं व रातीचं इतकी कीर्तन राहतात. इतक्या कीर्तनाचा संबंध लिहून घेता घेता त्यांना विचारलं, म्हटलं निमित्त काय आहे? ते म्हणाले 13वा आहे. मी थोडं काउंट डाऊन केलं, तो तोच दिवस 13वा निघत होता. म्हटलं माणूस कधी मेलाय? तो मेलाय 2 तास झाले, अजून सतीगती लागायचे. म्हटलं मग हा फोन त्याच्यात परत गेली. मग विठ्ठल वास्तू शांतीला भटजी कोणीही चालेल, पण कीर्तन झालं पाहिजे. त्याच्या होमात 2 काडे इकडं तिकडं झाले तरी चालतात, पण आपलं खरं प्रेम कीर्तनच आहे. सांगा, अशा कीर्तन प्रेमी वारकरी सेवकाच्या नूतन घराचा हा गृहप्रवेश आहे, आणि त्यात आपल्या सर्वांच्या भक्तिमय अशा समृद्धी करता आयोजित केलेल्या उपक्रमातलं हे कीर्तन आहे. सगळ्यात महत्वाचं, कीर्तनाचं निमित्त सत्यनारायण आहे, पण सत्यनारायणाचं निमित्त मात्र वास्तुशांती आहे. वास्तुशांती हा उपक्रम, यामागचा हेतू काय, यामागचा उद्देश काय? शांतीनंतर कळेल, आधी वास्तू कळली पाहिजे. वास्तू म्हणजे राहण्याचं ठिकाण. मग राहण्याचं ठिकाण आपल्याला का पाहिजे? कारण आपण एका जागी राहणारे आहोत. म्हणून आपल्या धर्म संस्कृतीने प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने आदर्श रीतीने जगता यावं म्हणून आपल्याला खूप उच्च प्रतीचं मार्गदर्शन केलंय. त्याला वर्णाश्रम व्यवस्था असं म्हणतात. आपले वर्ण 4 आहेत, आपले आश्रम 4 आहेत. सध्या रिमिक्स झालेला आहे. वर्ण 4 आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. रिमिक्स का म्हणतोय मी? त्याचं कारण आहे, आता सामान्य ज्याला शूद्र म्हणतात तो पण ज्ञान देण्याचं काम करू शकतो, आणि कधी कधी ब्राह्मणाचा पण सुमार्ट असतोच ना. विठ्ठला याचा अर्थ वर्ण आणि आश्रम आता कळायला मार्ग नाही, पण आपल्याला त्याची गरज मात्र नक्की पडते. मग जशी वर्ण व्यवस्था आहे तशी आश्रम व्यवस्था आहे. आश्रम 4 आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. हे 4ही कोणीतरी जगायचेत असं नाही, हे 4ही प्रत्येकाने जगायचे. शतायुषी जर माणसाचं आयुर्मान मोजलं, गृहीत धरलं पाहिजे प्रमाणात, तरी शतवर्षाची गणना. आता गणना कोण करी झालंय? विठ्ठला 100 वर्ष जगलेल्या किती 13व्यानं या वर्षात तुम्ही जाऊन आले फक्त सांगा. 50, 55, 60, 65, 70 तर लईच झालं. 80 म्हणजे विरळा ऐसा कोणी. 100ची तर आशाच नाही, पण आपल्याला सांगून मात्र ठेवलं की 100 वर्षे जगायचं आहे. त्या 100चे 4 पार्ट केले की 1 25चा होतो. वयोमानातला पहिला टप्पा ब्रह्मचर्य आश्रमाचा आहे, दुसरा टप्पा गृहस्थाश्रमाचा आहे, तिसरा टप्पा वानप्रस्थाश्रमाचा आहे, आणि चौथा टप्पा संन्यासाश्रमाचा आहे. प्रत्येकाला आपल्याला त्यातून जायचं आहे कंपल्सरी. ब्रह्मचर्य आश्रम, त्या टप्प्यात राहायचं म्हणजे काय करायचं?
लोकांना असं वाटतं ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे लग्न न करणारा वर्ग, लग्न न झालेला वर्ग म्हणजे ब्रह्मचारी, असा त्याचा अर्थ होत नाही. एखादा लग्न न जमलेला पण ब्रह्मचारी असू शकतो 40-45चा. विठाला ब्रह्मचारी म्हणजे लग्न न केलेला असा अर्थ होत नाही. महाराज म्हणतात ग्रंथांचं अध्ययन करणं हे ज्याचं कर्तव्य आहे त्याला ब्रह्मचारी म्हणतात. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरी, अध्ययन करतो त्याला ब्रह्मचारी म्हणतात. मग गृहस्थी कोण? आश्रमी विचार षडकर्मी, 6 प्रकारची कर्म करतो त्याला म्हणतात गृहस्थी. हे 6 कर्म कोणते? षडकर्म कोणते? ऐका. अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान आणि प्रतिग्रह, ही 6 कर्म ज्याच्या जीवनामध्ये आहेत त्याला गृहस्थी असं म्हणतात. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह हे व्यवहारात एकमेकाच्या थोडे उलट आहेत, त्यामुळे या 3 जोड्या होतील. अध्ययन आणि अध्यापन म्हणजे चांगल्या गोष्टी शिकणं याला म्हणतात अध्ययन, आणि आपल्याला जे चांगलं येतं ते चांगलं दुसऱ्याला शिकवणं याला काय म्हणतात? अध्यापन. हे आपण करायचं असतं. चांगल्या गोष्टी शिकून घ्या आणि चांगल्या गोष्टी दुसऱ्याला शिकवा. एक तर आपल्याला चांगली गोष्ट शिकायला आवडत नाही आणि चांगलं शिकवायला तर अजिबातच आवडत नाही. विठ्ठला खूप विद्यार्थी जिथं शिकायला असतात ना तिथं मी हे सूत्र कोणत्या ग्रंथातलं सांगितलंय त्याचं नाव नाही सांगत. विठ्ठला का? मग त्यांनी पण तो पुस्तक वाचला. मग हा संकोच असतो. आपल्याला चांगलं ज्ञान प्राप्त झालं ते हस्तांतरित केलं पाहिजे, हँडओव्हर झालं पाहिजे. कितीतरी मंत्रविद्या आपल्या खेड्या गावातल्या नष्ट झाल्या ना. विंचू चावल्यावर पूर्वी लोक दवाखान्यात जात नव्हते, तो मंत्राने उतरायचा. ती विद्या ज्याला प्राप्त आहे त्याने निदान योग्य अधिकारी पाहून तरी ती द्यायला पाहिजे. आपण देत नाही आहोत. मी एका आजीला विचारलं, ते तुम्ही बाळाची दृष्ट काढता तेव्हा कुठला मंत्र म्हणता? आजी म्हणली, ते काय असं कोणाला पण सांगायचं असतं का? मी तिला म्हटलं, मी काय कोणी पण आहे का? विठाला काय उतरवतात दृष्ट, ते पण मी सांगू का? काय असतं? मिरची, मीठ घेतलं की सुरू, हळद, वाढेल यादी, जाऊ द्या. मग ते जेव्हा मुलावरून असं पण उतरवतो तेव्हा कोणता मंत्र म्हणतात? ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर असं असतो तो. मग याची त्याची आल्याची गेल्याची, अरे एवढं पण सांगे ना तुम्ही दुसऱ्याला. आहे काय त्या मंत्रात याची त्याची? खरा ब्रह्मचारी आपल्याला प्राप्त झालेलं लोकांना मोकळेपणाने सांगतो. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे ठेले, रामा जनार्दने पायी मखचे ठेले, आरती ज्ञान राजा स्वामी सद्गुरु सच्चिदानंद. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवकी साधू संत मनुवेदाला माझा आरती ज्ञान राजा. टेन्शन घेऊ नको, ते एकच आहे. आरती ज्ञानराजा. का माऊलीची आरती करतो आपण? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. जे गुह्य होतं ते प्रगट केलं. गुह्य प्रगट करणे, अध्ययन अध्यापन. निवृत्तीनाथ महाराजांकडून घेतलं आणि सगळ्या जगाला दिलं. जगाला दिलं म्हणजे माणसानात नाही, रेड्यांना पण दिलं. विठ्ठला अध्ययन अध्यापन. दुसरा धर्म आहे आपल्या गृहस्थ्याचा यजन याजन. यजन म्हणजे यज्ञ करणे
आणि याजन म्हणजे दुसऱ्याकडून करून घेणे. आपण चांगलं काम करावं आणि दुसऱ्याकडून चांगलं काम करून घ्यावं, चांगल्या कामात त्याला मदत करावी. पाटील परिवाराने नूतन वास्तुशांती केली, त्यांनी कीर्तन आयोजित केलं, मग त्यांचं त्यांनीच करायचं का? नाही, आपणही तिथं जावं, टाळाची, मृदंगाची, श्रवणाची, गायनाची सेवा करून ते कार्य शोभिवंत करावं. हा गृहस्थाचा धर्म आहे. त्याला म्हणतात याजन. पुढं दान आणि प्रतिग्रह. प्रतिग्रह म्हणजे संकलन केलं पाहिजे, जमा केलं पाहिजे आणि योग्य वेळी त्याचा विनियोग, त्याचं दानही केलं पाहिजे. 6 कर्म करणाऱ्याला गृहस्थी म्हणतात. वानप्रस्थी. वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा. 50 नंतर संसारात असलं पाहिजे, पण असून संसारी असावी, असोनी नसावे. आपण म्हणतो फक्त उतारे काढायला आपणच जातो, पोराच्या हातातच येईनात विठाला. विठाला 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 विठाला. वानप्रस्थी जे वय सांगितलं त्या वयाला आपण अनुरूप असलं पाहिजे. संयोग वियोग म्हणजे त्याचं प्रॅक्टिकल सायन्स असं आहे, पतीने जर पत्नीला आपल्या अंथरुणाच्या बाहेर काढून दिली, आपल्या अंथरुणावरून तिला हाकलून लावलं, तर तिच्या जीवनाचा तो सर्वोच्च अपमान असतो. मग वानप्रस्थ्याने कसं काय राहावं? विषयाची आसक्ती त्यांनी निवृत्त करावी, एकाच शय्येवर दोघांनी निद्रा करावी आणि मध्ये एक गवताची काडी ठेवावी, तिची मर्यादा पाळावी. याला म्हणतात वानप्रस्थी. संयोगी वियोग. एकाच शय्येवर आहेत याला म्हणायचं संयोग, आणि मध्ये दर्भ म्हणजे काडी आहे याला म्हणायचा वियोग. विठ्ठला. आणि संन्यास तो त्याग संकल्पाचा. असं झालं पाहिजे, असं सोडून देणं याला म्हणतात संन्यास. संन्यास म्हणजे कलर बदलणे नव्हे. वारकरी संप्रदायाने पांढऱ्या रंगाचाच संन्यास मानलाय. वारकरी तत्ववेत्ते असं म्हणतात, वृत्ती जर भगवी झाली तर कपड्याचा रंग बदलायची काय गरज आहे, आणि वृत्ती जर भगवी झाली नाही तर रंग बदलून काय उपयोग आहे. विठ्ठला. म्हणजे वारकऱ्याचा संन्यास हा पांढऱ्या रंगातच असतो. त्याचे पुढे बोलू का? संन्यासी म्हणजे पांढऱ्याचं भगवं होणं. त्या भगव्याचा परत पांढरा होतो तेव्हा ज्ञानोबाराय जन्माला येतात आणि तेव्हा वारकरी सुरू होतो. विठ्ठला. संकल्प शून्य अवस्था. संकल्प शून्य. माझं असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे 75 नंतर उरलं नाही पाहिजे. महाराज, माझं असं झालं पाहिजे हे आठवलंच नाही पाहिजे का? तो इतक्या उंचीवर जातो की माझं काय तेच आठवत नाही. कडा ज्ञानेश्वरी. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. 75 नंतर अगदी देह सोडून देवा. देवा आमच्या मनात आता काही नाही. तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याच्या इच्छे. आम्ही राहो त्याच्या इच्छे. आम्ही राहो त्याच्या इच्छे. म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याच्या इच्छे. आम्ही राहो त्याच्या इच्छे. आम्ही म्हणे आसो सुखे गाऊ मुखे विठोबा. गाऊ मुखे विठोबा. गाऊ मुखे विठोबा. आसो सुखे राहो मुखे विठोबा. राहो देवी विठोबा. राहो मुखे विठोबा. धनाजी महाराज, ही मराठवाड्यातली पद्धत आहे. तिथं एक प्रमाण जर महाराजांनी दिलं तर टाळकऱ्याने त्याच अर्थाचं दुसरं द्यायचं असतं. विठ्ठला. आता हे नियम काही ठिकाणी गाणी पण चालतात. विठ्ठला. तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याच्या इच्छे.
तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. इथला सुखे म्हणजे हॅपीनेस नाही, सुखे म्हणजे खुशाल बिनधास्त. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे म्हणजे त्रास नको होऊ देऊ असा अर्थ नाही. सुखे म्हणजे बिनधास्त. विठ्ठला विडाला 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 विडाला. संन्यासी होणं म्हणजे काही कसंही स्वागत आहे, स्वागत आहे अशा बोधावर आपल्याला सगळ्यांना जायचंय. तुम्हालाच नाही सांगत आहे मी, मला शिकवतोय, तुम्ही ऐकलं तर ठीक आहे की आपल्या टप्प्यात हे 4 गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि श्रोते हो, आपण विठोबाची आराधना करतो ना, विष्णूची आराधना करतो ती यासाठीच, कारण त्याला भजल्याशिवाय हे 4ही आश्रम कंप्लीट होणार नाहीत. का सांगतो तुम्हाला. भगवान श्री विष्णूच्या हातामध्ये 4 वस्तू आहेत. कोणत्या? तर ते काय आमच्या हातात आहे? त्याच्या हातात काय? शंख, चक्र, गदा आणि पद्म. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले याचा अर्थ फार सुंदर सांगायचे. ते म्हणायचे विष्णूच्या हातातला शंख म्हणजे ब्रह्मचारी, चक्र म्हणजे गृहस्थी, गदा म्हणजे वानप्रस्थी आणि पद्म म्हणजे संन्यासी. विठ्ठला विडाला 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 विडाला. शंख म्हणजे कोण? ब्रह्मचारी. शंख काय करतो? शंख नाद करतो. शंखौ दद्मौ प्रदद्मतु भगवद्गीता. शंख वाजवलाय. पांशजन्यम ऋषिकेशम देवदत्तम धनंजय. प्रत्येकाच्या शंखाची नावं सांगितली आहेत म्हणजे देव पण ब्रँडेड होते आपले. विठ्ठला म्हणजे एकाने घेतला आणि सगळ्यांनी त्याच ब्रँडचा शंख वापरला असं नाहीये. कृष्णाच्या शंखाचं नाव आहे पांशजन्य, अर्जुनाच्या शंखाचं नाव आहे देवदत्त, असे प्रत्येकाचे शंख आहेत. तसं शंख हा नाद करतो, तसं ब्रह्मचार्याने नाद केला पाहिजे आणि सृष्टीला देवाचा विचार ऐकवला पाहिजे. हे ब्रह्मचार्याचं काम आहे. शंख. गृहस्थी म्हणजे कोण? चक्र. चक्र काय करतं? फिरत राहतं. तसं गृहस्थ्याने फिरत राहिलं पाहिजे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ सिद्ध केले पाहिजेत. आपण तर स्वतःचं पोषण केलं पाहिजे, आपल्या परिवाराचं पोषण केलं पाहिजे, आपल्या घरी आलेल्या अतिथीचं पोषण केलं पाहिजे आणि आपल्या समाजात असलेले साधू संत गो या सप्त तत्वाचंही पोषण करण्यासाठी त्याने फिरलं पाहिजे. त्याला काय म्हणतात? चक्र. तो या कामासाठी फिरला तरच चक्र, नाही तर त्याच्यावर अनुस्वार द्या. चक्रम. विठ्ठला त्याने सतत फिरलं पाहिजे. संत महात्मे सुद्धा अशी फिरण्याची भाषा करतात ना. महाराजांनी फार गोड वर्णन सांगितलंय, गोड वर्णन केलंय. निज घेवोनी फिरत का वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर दारा. हे जे फिरणं आहे हे चक्राचं लक्षण आहे. तिसरं शंख, चक्र, गदा. गदा म्हणजे कोण? वानप्रस्थी. हे गदा वानप्रस्थ्याला का? वानप्रस्थी म्हणजे वनात जाणं. आता वनच कुठे गेली काही कळे ना, त्यामुळे बिबटे घरात आले. विठ्ठला त्यांच्या बकऱ्या पोचल्या का ते परत जातील. विठ्ठला फक्त बकऱ्या बिबट्यांपर्यंतच पोचो म्हणजे झालं. मला म्हणायचं काय आहे, जाऊ दे, तुमच्या मनात वाईट येऊ देऊ नका. गदा ते शस्त्र आहे. वनात जाणं याचा अर्थ तत्वज्ञान म्हणतं मनात जाणं आहे. 75 नंतर मननशील झालं पाहिजे. प्रश्न पडले पाहिजेत आपल्याला. कोहम कथमिद जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्ति विचार स्वयमिदृश. 75 नंतर माझं कसं होईल हा प्रश्न नाही पडला पाहिजे, माझा उद्धार कसा होईल हा प्रश्न पडला पाहिजे. बाजूवाल्याच्या पोराचं कसं काय जमलं हे टेन्शन 75 नंतर नको, नाही तर कर मोडायचा फोन. विठ्ठला हे बघा, माझं स्पष्ट म्हणणं आहे, माणसाने उत्तरं शोधली पाहिजेत खरंय, पण कोणत्या प्रश्नांची उत्तरं शोधायची पहिले ते प्रश्न शोधले पाहिजेत. ज्या प्रश्नांचा आपला काही संबंध नाही त्या प्रश्नात आपण पडलं पाहिजे का?
आपण आपले प्रश्न निवडा. आहे मी हा कोण, करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. भगवंत मला कसा घ्यायला येईल, शेवटच्या क्षणाला भगवंताचं कसं दर्शन होईल, तिथं नामस्मरण कसं घडेल, हे प्रश्न वानप्रस्थ्याला पडले पाहिजेत. पण हे प्रश्न तसे पडणार नाहीत. आपण जेव्हा वनात जातो तेव्हा गदा का घेऊन जायचं? कारण वनात गेल्यावर जसे प्राणी भेटतात तसे मनात गेल्यावर पण प्राणी भेटतात. वनात गेल्यावर कोला भेटतो, वनात गेल्यावर वाघ भेटतो, वनात गेल्यावर सिंह भेटतो, वनात गेल्यावर बगळा भेटतो. आपल्या पण मनात गेल्यावर हे भेटतात. वाघ म्हणजे क्रोध, सिंह म्हणजे अहंकार, कोला म्हणजे लबाडी आणि बगळा म्हणजे ढोंग. विठाला म्हणजे आपली संस्कृती आपल्या मनाचा एवढा विचार करते. मला नव्या पिढीला सांगायचंय, बुवा म्हणजे हे असं समजू नका. विठाला बाबा महाराज भारतीयाने एवढा जीवनाचा बारीक विचार जगात कोणत्याच देशाने करू शकले नाही, कोणत्याच संस्कृतीत एवढा विचार नाही. मला एक जण म्हणाला, त्या अमेरिकेत दश क्रिया का नसते? म्हटलं ते बारीक आहेत अजून. विठ्ठला त्याला माहितीच नाही की आत्मा अमर आहे. देह पडल्यावर याच्या संबंधाने काही कर्म उरतात आणि ती करायची असतात. इतका बारीक विचार. अरे जेवायला बसलो आपण तर दर महिन्याला वेगळी भाजी असते. एक गोड खायचं ठरलं तरी आपल्याकडे 56 प्रकार आहेत. इंदोरचे नाही सांगत मी, 56 दुकान, 56 भोग त्या द्वारकाधीशाला असतात. द्वारकेत तुम्ही बाहेरचे काय खाता? काय बर्गर आणि पिझ्झा. तिसरा अभंग माहित नाही त्यांना. काय बर्गर पिझ्झा. त्याने विचारलं पुढं काय? त्यानंतर पुढं काहीच नाही. मग पिझ्झा. विठाला आपल्या मनात एवढ्या गोष्टी असतात, त्यांचा बंदोबस्त घ्यायला विष्णूची काय वापरायची? गदा. आणि शेवट कमळ, पद्म. पद्म म्हणजे कमळ. कमळ काय असतं? कमळ असतं पाण्यात. कमळ पाण्यात असतं. पानं भिजतात का? पद्मपत्र मिवांबसा. त्या माणसाच्या संबंधाने कोणती घटना जरी घडली तरी त्याचे कोणतेही परिणाम त्याच्यावर उमटत नाही. याला म्हणतात संन्यास. आणखी सोपं सांगू? सोनाराकडे जाताना आपण काय भाव आहे आता? दुपारी कोण गेला होता त्यांनीच बोला. 1,60,000. 1,60,000 रुपये किलो. तो हा तोळा. त्याचा काटा असा अंगणात ठेवतात ना सोनार लोक. मग का बरं? वारा सुद्धा त्या काट्यावर परिणाम करू नये म्हणून. ऐका, त्या जागेला निर्वात असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी ती जागा पकडली आणि सांगितलं, जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेने कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योग युक्तू. जिथं वारा जात नाही तिथल्या दिव्याची ज्योत जशी हलत नाही, तसं ज्याचं समाधान कोणत्याही प्रसंगाने बिघडत नाही त्याला संन्यासी म्हणा. त्या तळ्यामध्ये कितीतरी वनस्पती असतात. शिंगाडा आपला तिथलाच. विठ्ठला कोयलावाला. सगळ्या वनस्पती तळ्यात आहेत, पण सगळ्या वनस्पती भिजतात. बरोबर आहे. त्याच तळ्यामध्ये अनेक वनस्पतींच्या सोबत काय असतं? कमळ असतं. कमळ. सगळ्या वनस्पती ओल्या होतात, कमळ ओलं होतं का? होतं का? सगळ्यांना आश्चर्य आहे, सगळे ओले होतात, ते कमळच ओलं होत नाही. विठ्ठला त्याच्यामुळे काही ओलं होऊ नये म्हणून कमळ होतात. विठ्ठला मला म्हणायचं काय, जसं ते कमळ, मी कमळाबद्दल बोलतोय, त्या कमळाचं पान पाण्यात जरी असलं तरी ओलं होत नाही. जेवी जळा आत पद्मपत्र. संन्यासी या जगात तसा वावरतो. हे 4 पूर्ण होण्यासाठी गृहस्थाश्रम निर्णायक आहे. का? सगळ्या आश्रमांना तो आश्रय आहे. ब्रह्मचार्याने आश्रम बांधला, पावत्या फाडायला कोणाकडं? गृहस्थ. वानप्रस्थ आश्रमवाले आले,
दक्षिणा कोणाकडून घेतात? गृहस्थी. संन्यासी बाबा आला तर दान कोण देतो? गृहस्थी. ते तिन्ही बालक आहेत, हा पालक आहे. विठ्ठला. त्यामुळे सगळ्यात पहिलं माझी हात जोडून विनंती आहे, गृहस्थाश्रमाला कोणी हलकं मानू नका, अजिबात मानू नका. उलट तुमचा संसार तुम्ही जर प्रामाणिकपणे करत असाल, चोख संसार हा केव्हाही बरबटलेल्या परमार्थापेक्षा मोठा ठरतो. विठ्ठला. ज्या रामकृष्णांची सगळं जगत पूजा करतं ते दोघे पण संसारी होते, हे ध्यानात घ्या. त्या गृहस्थाश्रमीयाचं मुख्य स्थान जे आहे ते गृह आहे, आणि त्या गृहाला ज्यांनी स्थान मानलंय म्हणून व्याकरणाच्या दृष्टीने शब्द तयार होतो गृहस्थ. गृहस्थ, स्थ म्हणजे स्थळ. गृह हे ज्याचं स्थळ आहे त्याला गृहस्थ म्हणतात, आणि अशा गृहात राहणारा गृहस्थ तो गृहस्थाश्रमी आहे. त्या गृहस्थाश्रमीयाचं घर त्यांनी उभारलं पाहिजे, कारण त्या घरात राहूनच त्याला धर्म करायचा आहे. घर बांधणं म्हणजे मजा करायला, ऐश करायला असा अर्थ होत नाही. तो गृहस्थ आश्रम आहे. हा शब्द किती मोठा आहे हे ज्याला कळलं ना तो खरा गृहस्थी. सांगतो तुम्हाला, माझं बालपण आहे ना चांगलं खेड्यात गेलंय, त्यामुळे मला ग्रामीण कल्चर चांगलं माहिती आहे. खेड्यामध्ये ना पिणारे असतात, म्हणजे शहरात नसतात असं नाही, फक्त खेड्यातल्यांची चर्चा होते. विठ्ठला. त्यांची फार चर्चा होते. कोणाची चर्चा होते? ते पिणारांची. काही गावात तर मोजून ठेवलेले असतात. आमच्या गावात इतके पिणारे आहेत. पूर्वी पिणारे होते, पण ते पिणारे भिणारे होते. आता पिण्याचा ॲटिट्यूड आलाय. आम्ही पोरगाना आम्ही एकाच टेबलावर बसतो, तुला वर्ल्ड कप द्यायला पाहिजे, मोठा पराक्रम केला असतो. त्या पिणाऱ्यांचे पण बरेच नियम असतात. पिणं ह्या नियमाला धरून ते नियम असतात. हो, वारकरी नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवेल, पण पिणारा त्याचा नैवेद्यच कोणत्या देवाला तो दाखवतो काय माहिती. विठ्ठला. आणि काय श्रद्धा आहे, पोचतो पण त्याचा कुठं पोचतो तो मला माहिती नाही. त्यांचे अनेक नियम असतात. तसा त्यांचा एक नियम असतो, त्यानं जर म्हटलं ना चल मंदिरात जाऊ, का तो नको म्हटलं की आपल्याला काय संशय येतो. तो कधी कधी सांगतो पण टाकली. हा शब्द पण कोणी बनवला काय माहिती. ऍक्च्युली टाकली नाही, घेतलीये, पण घेतल्याला टाकणं म्हणतात. तो काय म्हणतो, मी मंदिरात आलो असतो पण नको, का घेतली. याचा अर्थ त्याचा नियम काय, घेतल्यावर मंदिरात जायचं नसतं. बरोबर आहे श्रोते हो. घेतल्यावर मंदिरात जायचं नसतं तर मग दारू प्यायल्यावर घरी पण नाही यायला पाहिजे, का आपलं घर सुद्धा मंदिर आहे. विठ्ठला. मंदिर आहे म्हणजे काय मग कळस बसवायचा का त्याला? नाही. आपल्या घरात मंगलता आली, दिव्यता आली आणि रम्यता आली की यालाच मंदिर म्हणतात. मंदिर म्हणजे काय वेगळ्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन असं नाहीये. घरात मंगलता उपासनेने येते, घरात दिव्यता विचाराने येते, आणि घरात रम्यता भावनेने येते. भावना आणा रम्यता येईल, विचार आणा दिव्यता येईल, उपासना आणा मंगलता येईल, घराचं मंदिर होईल. विठ्ठला. अशा पाटील परिवाराने त्यांनी गोड सुंदर अशी वास्तू उभी केली. मग त्या घराच्या जोडून सत्यनारायण का ठेवतात हा पण प्रश्न पडेलच काही ना. वास्तू शांती, सत्यनारायण का? वास्तू उभारल्यावर सुद्धा आपण आपल्या मनाला समजवायचं असतं, हे सगळं वाढवलं असलं तरी सत्य नारायण, सत्य नारायण. सत्य कोण? नारायण. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे
व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवेण. हे नारायणच सत्य आहे. हे बिंबविण्यासाठी सत्य नारायण, सत्य नारायण. आणि नारायणाला पकडून जर संसार केला ना तर तो बाधत नाही. त्याला सोडून केला का बाधल्याशिवाय राहत नाही. त्याला घेऊन करा. साऊथ इंडियन लोकांना जर आपली शेवळं बनवायला दिली तर बरोबर बनवतील का? शेवळं माहिती आहेत ना का आणायची? आता घेऊन सुकून झाली ठेवली असतील, मधून मधून काढतात ते. ती शेवळांची भाजी जर सरळ बनवली तर काय होते? होते ना. पण आपल्या गाववाल्या मावल्यांना बरोबर माहित असतं त्या शेवलांना बनवताना त्याच्यात काय घालतात. बोला. तू काही मतदान करायचं नाही का नोटा दाबलंय? शेवला बनवताना मग त्याच्यासोबत काय टाकता? चिंच. अजून नाही, त्यांना बरोबर माहिती आहे काकडा टाकतात ते, बरोबर ना. जसं चिंच न घालता जर शेवलांची भाजी बनवली तर ती चांगली लागायच्या ऐवजी घसा खकवते ना. पण तीच भाजी चिंच घालून बनवली की खायचा आनंद देते. नारायण घालून संसार केला नाही तर तो खकवतो. विठ्ठला. मग संसार छोटा असो नाही तर मोठा असो. महाराज पांडव वनवासात राहिले पण त्या झोपडीत आनंद होता का? द्वारकेचा राणा ज्ञानदेव मने रसनीय गुणा द्वारकेचा राणा पांडवागरी द्वारकेचा राणा. ज्ञानदेव मने रसनीय गुणा द्वारकेचा राणा पांडवागरी द्वारकेचा राणा. चिठ्ठी आहे उगाच मनात नको राहायला. काय सांगितलंय नेमकं? MH06 CD 2394 नंबरची गाडी काढावी. विठ्ठला. अर्जुनाला हे माहित होतं म्हणून गीतेत एक श्लोक पार्किंगचा आहे. कोणता? बोला गीता पाठवाले. सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत. अर्जुन सांगतोय कृष्णा अशा जागी आपला रथ उभा कर. अशी गाडी लाव का कोणाचीच निघाली नाही पाहिजे. विठ्ठला. म्हणजे ग्रंथ आपली किती काळजी घेतात नाही. आपण अशी पार्किंग करतो का? पार्किंग. श्रोते हो, आपली संस्कृती आपली किती काळजी घेते. माझा मुद्दा अखंड आहे, तुमची बातमी बसली त्याच्यात. विठ्ठला. सूचनेने पण विषयांतर होऊ शकत नाही आपलं. जाऊ द्या. मला काय म्हणायचं आहे, आपल्या परंपरेने काय सांगितलं? घर बांधाल तर त्याच्यात देवघर पाहिजे का? देवघर असलं म्हणजे कळतंय घर देवाचं आहे ना आपण त्याच्या घरात राहतो. सातारा जिल्ह्यात गोंदवलेकर महाराज नावाचे संत झाले. त्यांच्या परंपरेमध्ये त्यांच्याकडे ते मिळतं बरं का. एक स्टीलची पट्टी असते, ती घरात शिरताना उजव्या बाजूला तिथं ठेवायची असते. त्याच्यावर ओळ एवढीच लिहिलेली असते, हे घर श्री महाराजांचे आहे. म्हणजे आमच्या घरात वामन बाबांची प्रतिमा आहे असं नाही, घरच वामन बाबांचं आहे ना आम्ही त्यांच्या घरात आहोत. विठ्ठला. म्हणजे प्रपंच नारायणासह पाहिजे म्हणजे तो आनंददायी होतो. म्हणून सत्यनारायणाची महापूजा. आणि सत्य नारायणच सत्य आहे हे फक्त कीर्तनच सांगतं म्हणून कीर्तन आहे. आता इथपर्यंत आपण आलो. अभंग जो घेतलाय तो महाराजांना झालेला परमानंद व्यक्त करणार आहे. का परमानंद आहे? कारण महाराजांना जिथं राहायचं होतं ना त्या दिशेने त्यांच्या मनाने प्रवास सुरू केला. हा अभंग वास्तुशांतीला घेण्याचं कारण हा काय मला त्या खोनीच्या ट्रॅफिकमध्ये सापडलेला नाही आहे. हा अभंग घेण्याचं कारण अभयाच्या जावे ठाया
ठिकाणाचा उल्लेख आहे. माणसाने कुठं जाऊन राहिलं पाहिजे, कुठं जाऊन राहिलं पाहिजे, जिथं भय नाही तिथं जाऊन राहिलं पाहिजे. मग जिथं भय नाही तिथं जाऊन राहायचं आहे, तर तिथं जाण्यासाठी माझं मन आज प्रवास सुरू करतंय. हे मला खूप आनंद देणारा आहे हा उल्लेख पहिल्या चरणात. बरवे माझ्या गेले मने, बरवे माझ्या गेले मने, बरवे माझ्या गेले मने, बरवे माझ्या गेले मने. बरवे माझ्या गेले मने, 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 बरवे माझ्या गेले मने. पंथेने निघाले, पंथेने निघाले, पंथेने निघाले, पंथेने पंथेने निघाले, पंथेने निघाले, पंथेने अभयाचे गावे ठाया, अभयाच्या 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 गावे ठाया. बरवे माझे गेले मने, पंथेने निघाले, पंथेने निघाले, पंथेने निघाले, माझे गेले मने, पंथेने निघाले, पंथेने निघाले, पंथेने निघाले. या अभंगात फार प्रसन्न आहेत, अत्यंत खुश आहेत. परमार्थिकाने ना फार प्रसन्न असलं पाहिजे, फार खुश. आपण नुसते पत्रिकेत लिहितो गजानन प्रसन्न आणि हा विषण्ण. आपण देवाच्या अधिक जवळ चाललोय याचा काय परिणाम लक्षात घ्या. सद्गुरू वामन बाबांनी कधी प्रवचनही केलं नाही, कीर्तनही केलं नाही. आप्पा माऊलींनी मला नाही वाटत दादा प्रवचन नाही केलं, माऊलींनी कीर्तनही नाही केलं. कीर्तन प्रवचन परंपरा सावळाराम बाबांपासून पुढे. मग सांगा, ज्यांनी कीर्तनही केलं नाही, प्रवचनही केलं नाही, त्यांनी एवढे वारकरी कशी काही केले? त्यांच्या प्रसन्नतेचं लोकांना व्यसन लागलं. विठ्ठला विठ्ठला ब्रह्मानंदामध्ये ते निमग्न होते. सावळाराम बाबांनी जी आरती केली वामन बाबांची, त्याच्यात ते मेन्शन आहे, हरिपाठी समयी ब्रह्मानंदी रंगले. महाराज, परमार्थ लोक तेव्हाच अनुसरतात जेव्हा एखादा रंगलेला साधू भेटतो, तो सगळ्यांना रंग लावतो. हे रंगेलचं काम नाही. विठ्ठला बाबा महाराज सातारकरांनी फार माळकरी केले जगभरात. त्यांनी सांगून माळकरी कमी झाली, त्यांना बघूनच लोक माळकरी झाले. असा असतो का आध्यात्मिक? मग आपण पण असा असलो पाहिजे. माळा घाला असं आपण जोडीदाराला नाही सांगायचं. आपल्या जोडीला तो आहे, आपल्या गळ्यातली माळ, आपला आनंद पाहून त्यालाच ती घालावीशी वाटली पाहिजे. उलट कधी कधी असं सांगावंसं वाटतं
की आपल्यामुळे आपल्या जोडीदाराने एखाद्या घातली नाही तरी चालेल, आपल्यामुळे कोणी काढू नये म्हणजे झालं. विठ्ठल विठाला विठाला प्रचारकावर ही फार मोठी जबाबदारी आहे. वी आर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ज्ञानबा तुकाराम, त्यांचे प्रतिनिधी आहोत आम्ही. खूप प्रसन्न असलं पाहिजे, पण त्याच्या जोडीला सांगू, काही जागेवर माणसाने नाराजही असलं पाहिजे. तुकाराम महाराजांचे खूप असे अभंग आहेत ज्यावर ते नाराज आहेत. ती नाराजी महाराजांची 3 ठिकाणची आहे. तुकाराम महाराज कधी कधी देवावर नाराज आहेत, कधी 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 ते जगावर नाराज आहेत, आणि कधी कधी ते स्वतःवर नाराज आहेत. मी आपल्याला प्रमाण देतो. संत कधी कधी देवावर नाराज आहेत. केव्हा? अरे आम्ही तुझं भजन करतो आणि तुझं अजिबात लक्ष नाही. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, धिक झाले जिने माझे पंढरी राया. काय गा विठोबा आता तुझ म्हणावे, शुभाशुभ तोड तुम्हा थोरांच्या नावे. हे प्रमाण म्हटलं ना का काकडा करणारे ओळखता येतात. विठ्ठला ते काकडा म्हणजे त्याचा मूर्तच लय कठीण आहे, कसत लागतो माणसाचा. 4 ते 6 ही वेळ आहे का काकड्याला येणाऱ्यांची संख्या हेच कळत नाही. 4 ते 6 विठ्ठल. देवावर नाराज आहेत महाराज. अरे तू करतो काय भजन? आम्ही तुझं करतो आणि तू लोकांकडे पाठवतो. तुकाराम महाराजांना जेव्हा लोक त्रास देऊ लागले ना, तेव्हा महाराज थोडे नाराज झाले होते देवावर. बाकीचे लोक म्हणू लागले, काय भजन करता, जो उठतो तो तुम्हाला टपल्या मारतो. तुकोबाराय चिडून म्हणाले, आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण? आम्हाला लोकांनी त्रास द्यावं, विठोबा काय मेलाय का? नाराजीचे अभंग आहेत. देवावर नाराज. कधी कधी ते जगावर नाराज आहेत. त्यांनी जे आपल्या पायाबिया पडले ते आपल्यावर खुश होऊन नाही पडले. आता 10वीचे पेपर चालू आहेत. बरीच पोरं प्रामाणिकपणे अभ्यास करतायत. मी बरीच यासाठी म्हटली कारण बरीच तशीच आहेत. ती आई त्याला जेवटी जाऊन म्हणते, बाबा तुझ्या पाया पडतो, फक्त 15 दिवस टीव्ही बघू नको, आता लास्टचे 4 पेपर राहिलेत. मग पोरांनी काय म्हणायचं, आपण लय मोठे झालो. मग आई पण म्हटली, पाया पडतो तुझ्या. लागोनिया पाया विणतो. तुम्हाला हा भंग तसा आहे बाबानो, पाया पडतो पण भजन करा. विठ्ठला फार शिव्या बिव्या देऊन झाल्यात. काय माय गेली होती, याच्यापेक्षा डेंजर शिवी नाही जगात. आणि दिली कोणी? नाथ महाराज. कोण? शांती ब्रह्म. तुम्ही विचार करा, शांती ब्रह्माला एवढा राग येतो म्हणजे काय रेकॉर्ड असेल आपला. विठ्ठला देवावर नाराज, दुसरं जीवावर नाराज. संत कधी कधी स्वतःवर पण नाराज झालेत. केव्हा माहिती? जप करायला माळ हातात घेतली, डोळे मिटले आणि विठोबा दिसायच्या ऐवजी वासना दिसू लागल्या. कामे नेले चित्ताने दियावलो, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय, बहु वाटे दुःख पाहे हृदय. कामे नेले चित्ताने दियावलो मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय, बहु वाटे दुःख पाहे हृदय. कामे नेले चित्ताने दियावलो मुख, चालबिल छान लावतो म्हणून अभंग ऐकायला बरा. ऍक्च्युली ते रडगाणं आहे. कामे नेले चित्त नेदी अवलोको मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. कामे चित्त नेले, मुख अवलोकू नेदी, दुःख बहु वाटे हृदय फुटो पाहे. नाराज आहेत महाराज स्वतःवर. तो हा अभंग आहे. नाराज आहेत स्वतःवर नाराज. खुश झाल्याचे पण अभंग आहेत. संत कधी कधी देवावर खुश होतात. झाले समाधान तुमचे धरिले चरण. तुम्ही तुमच्या चरणाची गाठ घालू दिली ना, आम्ही खुश आहेत देवा तुझ्यावर.
कधी कधी संत जगावर पण खुश होतात. आपुलिया हिता धन्य माता पिता. अजून एक अभंग आहे. आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची कल्याण ती असो क्षेम वाढो प्रेम आगळे. तसे संत स्वतःवर पण खुश होतात केव्हा आजच्या अभंगात आहेत तेव्हा. विठ्ठला बरं खुश होण्यासाठी घडलंय काय? महाराज म्हणतात बर्वे माझ्या केले मनी पंथे येणे निघाले. कीर्तनाच्या मार्गाने माझं मन स्वतःच निघालेलं आहे. हे माझ्या मनाने फार बरं केलं. म्हणजे मन भजनाला लागणं आपल्यासाठी फार बरं होणं. वारकऱ्यांनी मनाच्या भगवत पंथाला लागण्या तोपर्यंत दुसऱ्या कशातच बरं वाटून घेऊ नये. संतांना नाही बरं वाटत. जेव्हा सुविधा मिळतात आणि देव अंतरतो तेव्हा बरं वाटतं. जेव्हा सुविधा नसतात पण देव आठवतो. देव विसरतो आणि सुविधा आहेत नाही पाहिजेत. आगी लागो तया सुखा जेणे हरी नये मुखा. म्हणजे सगळ्या सोयी आहेत आणि देवच आठवत नाही. काय करावं? मग असं नको. याच्या उलट मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुंती मातेला भेटायला गेले आणि पाया पडून तिला म्हणाले आत्या बोला काय पाहिजे. तेव्हापासून आत्या बोलू लागल्या विठ्ठला मला काय म्हणायचंय कृष्णाने विचारलंय बरं का. तिथली आत्या सांगतोय. कृष्णाने विचारलं आत्या काय करू तुझ्यासाठी सांग. भाचा आलाय. काय मागितलं माहिती तिने? विपद संतो न शश्वत तत्र तत्र जगत गुरु. हे कृष्णा काही देऊ नको फक्त दुःख दे. का? ही दुःख झाली की आम्ही तुझं भजन करतो आणि तुझं भजन केलं का तू मदत करायला येतो आणि तेव्हा तू आम्हाला दिसतो. तेव्हा तू दिसावा म्हणून तू मदत करायला आला पाहिजे. तू मदत करायला येण्यासाठी आम्ही अडचणीत आलो पाहिजे आणि आम्ही अडचणीत येण्यासाठी तू त्या दिल्या पाहिजे. विठ्ठला मला म्हणायचं काय आहे की त्यांना बरं केव्हा वाटतं अडचण असली तरी चालेल पण भजन पाहिजे. भजन पाहिजे. मी तुम्हाला आणखी सोपं सांगतो. मुंबई सगळी लोकलवर अवलंबून आहे. बरोबर आहे ना? दररोज उठले का चालले कल्याण रोज मरे. मध्य रेल्वे सांगायचंय मला विठ्ठला. आता त्या डब्यांमध्ये पण आहे ना एका डब्यात भिन्न प्रकारची माणसं असतात. काही झोपलेली काही गप्पा मारतात काही तर काय करतील त्याचा पत्ताच नाही. काही भजनात रंगलेले असे पण असतात. त्या मुंबईमध्ये दादा रेल्वे प्रवासी भजन मंडळ आहेत. हा वा वा क्या बात आहे. विठ्ठला भातखंडे महाराज पाचखंडे महाराज त्यांचा हातखंडे महाराज यायला पाहिजे. भजनात हातखंड आहे. रेल्वे प्रवासी भजन मंडळ किती छान. बरं सांगतो तो ती लोकल जर लागली ना तर इतर डब्यात रिकामं असलं तरी लोक तिकडं नाही चढत. तिथे भजन कुठल्या डब्यात आहे त्या डब्यात गर्दी. म्हणजे बाकीचे डबे अर्धे अर्धे रिकामे आणि त्या डब्यात आधीच पाय ठेवायला जागा. एवढा एक माणूस घ्या का? रिकामा डबा सोडला आणि त्या भजनाच्या डब्यात का चाललेत? कारण त्यांना भजन प्रिय आहे. त्यांना माहिती आहे भजनाच्या डब्यात गेलो नाही ना तर डब्यात जाऊ. डब्यात विठ्ठला मला काय म्हणायचं आहे ज्या डब्यात आधीच जास्त गर्दी आहे त्यात गेल्यावर आपल्याला त्रास होईल का बरं वाटेल? त्रास होणार आहे. मग त्रास होणार आहे तरी त्याच डब्यात का चालले? त्रास झाला तरी चालेल तिथं भजन आहे म्हणून त्याच्याविषयीचं प्रियत्व आहे की ते भजन मार्गाला मन लागलं पाहिजे. महाराज म्हणतात ज्या मनाला बळच लावावं लागतं ते मन स्वतःहून लागलं मी खुश आहे. श्रोते हो परमार्थ परमार्थातले नियम परमार्थातल्या अटी परमार्थाचा सगळा अट्टास फक्त एवढ्याच गोष्टीसाठी की आपलं मन भजनाला लागलं पाहिजे. तन भजनाला लागलंय ते दिसतंय फोटोत येतंय. मनाचं काय
त्याची सोनोग्राफीने ते एक्सरे लागेल विठाला. आणि तण कुठं काही असो पण मना आणि तनाचे नियम मन लागावं यासाठीच आहे ना. एक तत्व नाम दृढ धरी तना. हा म्हणा म्हणा विठाला. रमलं काय पाहिजे? मन रमलं पाहिजे. मन मिले तो सब मिलोय, नाही तो फुकट संग. सगळं मिळालं पण मन चाललं नाही तर करता काय? एक वराड पोचलं लग्नाला, ते लवकर पोचलेले गुपचूप बसत नाहीत. त्या गावात पालखी जेवढ्या गल्ल्यातून फिरत नाही तेवढ्या गल्ल्यातून यांच्या दिंड्या निघतात. मग कुठं चहा घे, कुठं नाश्ता कर. त्याला विचारलं या घरात तुझा कोण आहे रे? तो तर काय नाही, काकाच्या मामाच्या फुईच्या आत्याचा पोर आहे. लई जवळच्या नात्यात गेलास विठाला. त्यातले 2-4 तिकडं भटजी काकाकडे गेले. भटजी घ्या लग्न लावून, आईस्क्रीम गार होतय. भटजी म्हणतो मी नाही, ब्रह्मदेवाला तरी लग्न लागणार नाही. म्हणले का? अख्खं वराड पोचले. अरे सगळं वराड पोचलं पण नवऱ्याची गाडी अडकली. श्रोते हो, सगळं वराड पोचू द्या पण नवरा पोचला नाही तर लग्न लागत नाही ना. तसं परमार्थात कीर्ती, यश, नाव, लौकिक सगळं मिळालं, मन जर भजनाला लागलं नाही ना तर देवाशी लग्न लागत नाही विठ्ठला. आमचं काउंटिंग आहे ते कशाचं आहे? मनाचं आहे. आणि मनावरच तर सगळं अवलंबून आहे की नाही. त्यावेळेला मन काय करतं तो परमार्थ. मी सोपं सांगतो. ते काय झालं होतं, जनरेटर बंद पडलं ना आपलं, त्याच्यामुळे तुम्हाला ते कुठं घ्यावं लागलं? लाईटवर. किती वेळ गेला त्याच्यात? किती मिनिटं गेली? खरं सांग किती? 10 मिनिटं धरू द्या, जाऊ दे, मॅटर नको. 10 मिनिटं. त्या 10 मिनिटात आता त्याच्यात ती 10 मिनिटं गेली ना, मग ती गेलेली वाया कशी जाऊन देईन ते मी अजिबात, मी फार बचत खात्याचा माणूस आहे. ती 10 मिनिटं तुम्हाला निरूपणात देतो ना मी, लांबवता न लांबवता. कशी? ती जेव्हा लाईट, माईक बंद होतं, लाईट चालू होती, मी पण काही काम करत नव्हतो, हे दोघेही काही काम करत नव्हते, तीही काही काम करत नव्हते. आपण सगळे असेच बसलेले होतो, ते उभे होते, बरोबर आहे. त्या 10 मिनिटात ज्यांनी रामकृष्णारी मनात म्हटलं ना तेवढाच साधक विठ्ठला. आता करा बघू आपला मागचा रेकॉर्ड. त्या 10 मिनिटात आपण काय काय केलंय, काय काय आलं असेल आपल्या मनात. आता 10 मिनिटं गेलेत म्हणजे हे भरून काढीलच, ती पुढं लांब करीलच. आता हे लेटच होणार आहे कीर्तन. मनात असे आलं असेल ना, असू दे ना बंद माईक, काय नुसतं रूपपातळून होऊन गेलं असतं ना, एवढ्या चालबिल झाली असती, मग कीर्तनाला लाईट आली असती. हे पण येऊन गेलं. मनात किती खर्च केलाय आपण. रिकाम्या कोणत्याही वेळाला ज्याचं मन भजनाला लागतं ना, तेव्हा तुकोबाराय म्हणतात तो आनंदाचा क्षण. बरवे माझ्या केले मने पण ते येणे निघाले. माझं मन आपसुकपणे तिकडं लागलंय आणि मन तसा आपसुक लागत नाही. अजिबात भरोसा ठेवू नका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सोडलेलं पाणी खाली जातं का वर जातं? वरती न्यायला ते मोटरी लावावे लागतात. खाला राधावे पाणी भ्रमर पुष्पाची एक घ्राणी. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदात वर्णन आहे. लोके व्यवाया मिषमद्य सेवा नित्यास्तु जंतोर्नहि तत्र चोदन. व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञे सुराग्रहेरासु निवृत्तिरिष्टा. वेदेन करिता प्रेरणा विषयावरी सहज वासना. स्वभावे सकळ जना सदा जाण सर्वांशी. दारू सोडवण्याचे क्लासेस आहेत, पाजण्याचं ट्रेनिंग सेंटर कुठंच नाहीये. आता तर गांधी जयंती पण मोकळी केली विठ्ठला. लेटेस्ट आहे ना, 2 दिवसापूर्वीची बातमी. आता गांधी जयंतीला पण ड्राय डे मोकळा केला शासनाने. गांधी जयंतीला पण दारू मिळणार आहे, पिणार आहेत लोक. मला एकाने विचारलं शासनाने हा निर्णय का घेतला? गांधीजी दारूबंदीच्या विरोधात होते. म्हटलं हो. मग ते गांधी जयंतीला आता ती विकायची परवानगी दिली त्याचं काय? म्हटलं शासनाने विचार करून पाहिला की आपण गांधी जयंतीला बंद ठेवून काही उपयोग नाही. का? दुकानावर गांधी दिल्याशिवाय ती भेटतच नाही विठ्ठला. कारण ती घेण्यासाठी काय द्यावं लागतंय? नोट द्यावी लागते. नोटीवर कोण आहेत विठ्ठला?
मला म्हणायचं काय आहे की आपसुक मन वळणं फार अवघड आहे. संतांनी त्याची यादी दिली आहे. नाथ भागवत पहा. पण वारा बांधवेल मोठी, अग्नी प्राशवेल अवचटी, समुद्र घोटवेल घोटी, परी मना आत्मनिष्ठे नाही, आकाशाची करवेल चौघडी, महामेरूची बांधवेल पुडी, चौशून्याची मुरडवेल नरडी, परी मनाच्या ओढी अनिवार्य, काळ जिंकवेल तत्वता, त्रिभुवनीची लाभेल सत्ता, परी मनोनिग्रहाची वार्ता, तुझ विनाच्युता केवी घडे. मन स्वाभाविक नाहीयेत. योग वासिष्ठ्यांनी मन येणे पंथे लावण्याचे 4 मार्ग सांगितलेत. मी सांगतो, तुम्ही लक्षात ठेवा. पहिला मार्ग, संत संग करा तर मन नियंत्रणात येईल. 2, सदग्रंथांचं वाचन करा तर मन नियंत्रणात येईल. 3, वासना त्याग करा. आणि 4, श्वासावर नियंत्रण ठेवायला शिका. विठ्ठल. तुकाराम महाराजांचं जे मन पांडुरंगाकडे लागलंय ते तसं लावायला एवढं कठीण आहे. पहिला उपाय कोणता? चांगल्यांचा संग धरा. का बरं? आपण ज्याच्या बरोबर राहू ना आपलं मन त्याच्यासारखं होतं. बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, आणि देखोनिया चिंदी मन धावे. चोराच्या बरोबर जर तुम्ही गेलात तर आपल्याला सुद्धा काहीतरी चोरण्याची बुद्धी होणार. हा कशाचा परिणाम आहे? मनावर, संगतीचा परिणाम. पतन उद्धार संघाचा महिमा, त्याजावे अधमा संत सेवी, आमचे प्रकाश भाऊ वामन बाबा दिंडीचे अध्यक्ष आहेत, बरोबर ना? ती दिंडी जी निघते त्या दिंडीमध्ये कुठला अभंग कुठं म्हणतात, कसा म्हणतात, हे कळण्यासाठी कोणाच्या बरोबर दिंडीत चाललं पाहिजे? भजन्यांच्या. जर दिंडीत भजन्यांच्या बरोबर चाललं तर कळतं कुठला अभंग कुठं म्हणतात. आणि ते मागे नाही तर पुढे चालणारी पण एक टोळी असते. हे बघा, भजन्यांच्या बरोबर चाललं तर अभंग कुठे म्हणतात हे कळतं, आणि माग पुढे चालतात त्यांच्यावर चाललं तर मिसळ कुठं चांगली भेटते ती कळते. विठ्ठला. आता तुम्ही ठरवा कोणात मिसळायचं. जसा संघ तसे परिणाम येतात महाराज, तसे परिणाम येतात. म्हणून आपली बुद्धी चांगली व्हावी असं वाटतं ना. संघ संतांचा करिता बरवा, उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा, पंत तो सुपंत चालावा, उगवी वासना लिगाड. चांगल्या पंथाने चालण्यासाठी संत संग केला पाहिजे. दुसरा मार्ग कोणता होता जो लोक अट्टहासाने करतात? सदग्रंथांचं वाचन. चांगल्या पुस्तकांचं, चांगल्या ग्रंथांचं वाचन करा. लोक पैसे देऊन पाप विकत घेतात. अरे तू जर शृंगारिक कादंबऱ्या वाचला तर मन घाणच होणार. विठ्ठला. आपण जे वाचतो आणि आपण जे बघतो ते पवित्र असलं पाहिजे याची काळजी घ्या. हे सांगायची पाळी आली आहे, कारण ही दुखरी नस आपल्या हातात आहे, मोबाईल. एक चांगला व्हिडिओ शोधायला निघा, 4 घाणेरडे व्हिडिओ समोर येतात. तेव्हा तुम्ही तुमच्या मनाचं काय व्यवस्थापन कराल? तुम्हाला या सगळ्यांपासून वाचवत वाचवत पुढे निघायचं आहे. म्हणजे सदग्रंथांचं वाचन अत्यावश्यक आहे. तिसरं, वासना त्याग. वासना त्यागाने मनावर नियंत्रण येतं. म्हणजे कसं? वासना त्याग म्हणजे काय? सोपं सांगतो. आपण उपवास करतो ना, उपवास हा वासना त्यागच आहे. तेव्हा कसला वासना त्याग? उलट एरवी त्या गॅसला आराम तरी असतो. बरं, प्रॉब्लेम असा आहे ना सुरेश भाऊ, एकादशीला सकाळीच भूक लागते. मग समजायचं आज एकादशी आहे. बरं, ती गृहिणी दर अर्ध्या तासात चहा ठेव, उपास आहे ना आज. किती चहा पिला याचा तपास नाही ना, नाव काय? उपास. ते ब्रह्मदेवाला प्रतिसृष्टी विश्वामित्राने बनवली होती, माहितीये तुम्हाला? ब्रह्मदेवाने गाय बनवली, यांनी म्हैस बनवली. त्याने घोडा बनवला, यांनी गाढव बनवला. विश्वामित्राची प्रतिसृष्टी म्हणतात. त्या प्रतिसृष्टीला जशा वस्तू आहेत तशा भाषा पण आहेत. ही जी ब ची भाषा आहे ना,
ही विश्वामित्राच्या सृष्टीतून आली ब ब ब म्हणजे आपल्या घरी असते ती नाही, ब कुठे गेली, ब ची भाषा असते. म्हणजे एका शब्दाला दुसरा जोड शब्द देताना ब चा द्यावा लागतो. काय बोलता बिलता का नाही? बोलता हा शब्द विश्वामित्राकडचा आणि बिलता विश्वामित्र. बरं बिलता म्हणजे काय? काहीच नाही, त्याला अर्थच नाही. काय अर्थ बिर्थ आहे का नाही? अर्थ बिर्थ. अहो निदान नाही बी तरी बोला. नाही बिही. माईक बीक कशाला दिले तुम्हाला? माईक पखवाज बिखवाज वाजवा, टाळबिळ घेऊन या, धोतर बितर लावलं पाहिजे. चोपदार बिबदार आहे का नाही? दंडबिंड आहे का नाही त्याच्याकडे? टोपी बिपी घाला, फेटा बिटा बांधा, जेवण बिवण करा, प्रसाद बिसाद घ्या. गाडी बिडी आणली का नाही? हे कधीच खपणार नाही बरं. कीर्तन संपवायचं आहे आपल्याला. कीर्तनात बिर्तनात हे सांगावं लागतं विठ्ठला. तशी आपल्या उपवासाची प्रतिसृष्टी बनली माहितीये तुम्हाला. दररोज तांदळाचा भात असतो ना एकादशीला. डोंट वरी वरी वरी. रोज डाळीचं वरण खाता, बरोबर आहे. एकादशीला शेंगदाण्याची आमटी आहेच ना. रोज बटाटा वडा. एकादशीला साबुदाणा वडा. काय कमाल आहे ना. अजून फक्त भजी कोणी बनवले नाहीत. संपर्क नंबर द्या मला विठ्ठला. मला एक जण काय बोलला माहितीये का? काय बुवा लोकांचा एवढं कुठं खातात का? आता असं जर कोणी आपल्या एखाद्या बुवाला बोललं की आपण मनोहर दादा विरोध करायला पाहिजे ना, आपण लगेच झेंडा घेतो. मा ते बुवा तसंच. अरे तू थांब ना जरा, धीर धर ना. तो सगळ्या बुवांना बोललाय हे तुला कसं कळत नाही? आपली बाजू तर आपण लढवली पाहिजे का नाही? पुढाऱ्याकडून जरा शिका. त्यांच्या पक्षात कोणी पण आला का ते म्हणतात नाही 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 हृदय परिवर्तन. गेल्यावर गद्दार म्हणायचं विठ्ठला. मी वारकऱ्याला कोणी बोललेलं अजिबात ऐकून घेत नाही, खपतच घेत नाही. हाकलून लावायचं, परत कोणी बोलतच नाही. पण आपण मग तो बुवा तसा. अरे तू थांब ना जरा. मला एक जण म्हणाले तुमचे बुवा लोक तंबाखू खातात. म्हटलं नाही 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 छे. पण त्यांनी एक केस धरूनच आणली. गेला अंतरीचा मळ. बर आता तरी मी कबूल यायला पाहिजे ना. पण आपण ठरवलंय पक्षाची बाजूच पडून नाही द्यायची. म्हटलं अजिबात नाही, वारकरी तंबाखू खातच नाही. तो आता महाराज एवढं हा सूर्य आता तरी कबूल या ना. म्हटलं नाही नाही मला वारकऱ्याला बोललेलं मान्यच नाही. कसं काय? हे तंबाखू खातोय तो तंबाखू खातोय त्याचा काही दोष नाही. कसं काय? तंबाखूवाला चॅप्टर आहे. कसं काय? त्याने ध्यानात घेतलं महाराष्ट्रात खूप लोक वारकरी आहेत म्हणजे मग त्याने तंबाखूच नाव पंढरपूर ठेवलंय. आम्हाला वाटलंय पंढरपूर म्हणजे विठोबाचाच प्रसाद असेल विठ्ठला. आता सांगतो पंढरपुरी आणि विठोबा यांचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे दुरुस्त व्हा विठ्ठला. बरं मला लय फोन येतात कारण माझी ती दुसरी संघटना जोरात आहे ना. फार 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 तक्रारी. मला एकाने फोन केला महाराज तुमचा बुवा हल्दीत नसतो. आता हे बघा तो नवीन माळकरी झाला, त्याची वास्तविकता जरा समजून तर घ्या ना. एकदम पी हळद ना हो गोरी असलं नसावं. त्याचे काही प्रपंच आहेत, प्रपंचातले काही सोळ आहेत, चालू दे ना, करू दे ना, त्याचा आनंद त्याला घेऊ द्या ना. त्यांनी फोन केला महाराज तो बुवा हल्दीत नसतो. म्हटलं अजिबात नाही, तो हरिपाठाची प्रॅक्टिस करतोय, तू गप्प बस विठ्ठला. हे बघा आपण काही धुतल्या तांदळासारखे आहोत का? आपल्याला वामन बाबांनी ऍडजस्ट केलं ना, सावळाराम महाराजांनी ऍडजस्ट केलं ना. नियम असावे, त्याचा बडगा नाही घेऊन हिंडायचा. वारकरी संप्रदाय मातृहृदयी आहे. खट नट येऊ दे तर खरा, नुसते हुसकवता कुठं त्यांना? ते पळून गेले तर ते जातील कुठं? त्यांना जवळ घ्या, त्यांना प्रेम द्या. बदल आपोआप होणारी गोष्ट आहे विठ्ठला. तो बोलला लय फराळ करतात म्हणे, लय खातात बोलक.
म्हटलं थांब रे बाबा. होड बंद करा. नाही नाही, आता ती गाडी कोणाची आहे तो चावीवाला शोधा. विठ्ठला विठाला विठाला, 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 विठाला. विठाला तुम्ही गाडीने ना मॅनेज केली. 8:30ला वाजलं पाहिजे म्हणजे हे थांबतील. 9 शिवाय वाटच पाहू नका तुम्ही. थांबा जरा. महाराज काय म्हणतात की एवढे फराळाचे पदार्थ, एवढे फराळाचे पदार्थ, इतका फराळ. म्हटलं अजिबात नाही. तो फराळ अजिबात गैर नाही. कसा सांगतो तुम्हाला. दररोज आपल्याला भात नसलं तर जमत नाही ना. एकादशीला आपण भात खात नाही, पण आपण फराळात आनंदी असतो ना. दररोज डाळीचं वरण असतं, त्या दिवशी शेंगदाण्याची आमटी असते. आपण तक्रार करतो का? आपण नाराज होतो का? नाही. याला वासना त्याग असं म्हणतात. हे डीप सायकोलॉजी आहे, जरा लक्षात घ्या. कशी? ज्याच्याशिवाय आम्हाला अजिबात करमत नाही, ते नसलं तरी आम्ही आनंदात राहतो, अशी मनाला सवय लावली. वासना त्याग झाला, मन पंथाला लागतं. 3. चौथं, हे जे इगतपुरीला आहे ना विपश्यना, अख्ख्या जगभरातून माणसं तिथे येतात. काही नाही, फक्त श्वास येतोय जातोय, येतोय जातोय. त्या श्वासाकडे लक्ष ठेवायचं. जो आत येतो त्याला सो म्हणतात आणि जो बाहेर जातो त्याला हम म्हणतात. असा हा अशा श्वासाकडे जर तुम्ही लक्ष ठेवलं तर इतरत्र धावणारं मन स्थिर होतं. हे सगळं ज्ञानेश्वरीतनं हरिपाठात सांगितलंय. फक्त आपल्याकडे फुकट असल्यामुळे किंमत नाही. अजपाजपणे उलट प्राणाचा, अजपाजपणे उलट प्राणाचा, अजपाजपणे उलट प्राणाचा, अजपाजपणे उलट प्राणाचा. तेथेही मनाचा निर्धारू असे, तेथेही मनाचा निर्धारू असे. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. हातखंडे महाराज आहेत ते, बरोबर. नाही हातखंडेच म्हणायचं त्यांना. अजपा जपणे, हा जो जप आहे त्याला अजपा जप म्हणतात. आपण म्हटलं नाही तरी तो आपोआप चालतो. तुकोबाराय काय म्हणाले? हे एवढ्या भानगडी करत राहाल तेव्हा मन नियंत्रणात येतं. ते माझं मन कोणती मेहनत न घेता मार्गाला लागलंय. मी प्रसन्न आहे. पंथे येणे निघाले. पण का हो, या मार्गाला तुमचं मन लागलं, मार्ग कळला, पण कोणत्या गावाला जायचंय? अभयाचे जावे गावा, अभयाचे जावे गावा, अभयाचे जावे गावा, अभयाचे जावे गाया, अभयाचे जावे अभयाचे जावे छाया, अभयाचे जावे छाया, अभयाचे जावे अभयाचे जावे छाया, अभयाचे जावे छाया, अभयाचे जावे छाया, अभयाचे जावे छाया, अभयाचे जावे अभयाचे जावे छाया, अभयाचे जावे अभयाचे जावे छाया. देवराया प्रतापे, देवराया प्रतापे, देवराया प्रतापे,
तुका म्हणे सत्ता थोरी तुका म्हणे सत्ता थोरी तुका म्हणे सत्ता थोरी तुका म्हणे सत्ता थोरी कोण करे खोळंबा कोण करे खोळंबा अभयाचे जावे ठाया अभयाचे जावे ठाया कोण करी खोळंबा कोण करी खोळंबा अभयाचे जावे ठाया अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे 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 देवराया 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 प्रतापे टाळ वाजवा देवराया प्रसाद देवराया 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 प्रसाद देवराया प्रसाद देवराया देवराया प्रसाद देवराया प्रसाद देवराया प्रतापे देवराया प्रतापे अभयाचे जावे ठाया अभयाचे जावे ठाया जावे ठाया पंथेने निघाले या मार्गाला ते लागलं चालले कुठे अभयाच्या जावे ठाया त्या ठिकाणी जायचंय जिथं निर्भयता आहे एकच खुलासा आहे 5 मिनिटात संपवतो पण लक्ष देऊन ऐका
जिथं जायचंय त्या जागेला महाराज अभय म्हणतात. श्रोते हो, पंढरपूरचं काय वैशिष्ट्य असेल तर ती भूमी अभयाची आहे. अभयाचे स्थळ ते हे एक अचळ असा अभंग आहे महाराजांचा. या जगामध्ये सगळ्या जागा भीतीने भरलेली आहेत. अभयाचा ठाय ठिकाण जर कोणतं असेल तर ते फक्त पंढरपूर आहे. त्यामुळं जेव्हा जेव्हा भीती आपल्या मागे लागते तेव्हा तेव्हा आपण कुठं जायचं असतं? उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोने तुझा ठाव नाही कोठे. माग भीती लागली ना, आजा मेला पणजा मेला बाप मसणा गेला, देखत देखत ना तो पडतो तोही तैसा झाला. याचा अर्थ आपण भयक्रांत आहोत, भयग्रस्त आहोत आणि मन कीर्तनाला लागलं म्हणजे ते निर्भयतेला प्राप्त होईल. मला आपल्याला हे सांगू द्या, परमार्थात आल्यानंतर मी परमार्थात का आलोय हे पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करा. मगाशी येताना आमच्या म्हात्रे साहेबांनी एक सुंदर शब्द वापरला. ते म्हणाले वारकरी व्हावं, पण ते होत असताना जे इंटेन्शन आहे ना ते परफेक्ट झालं पाहिजे. आम्ही का आलो, आम्हाला काय करायचंय, नेमकं स्वरूप काय हे आम्हाला कळत नाही. त्यांनी केलं म्हणून मी करतो, म्हणून आपले रिझल्ट येत नाही, आपला उतारा घसरतो. तो भात तर अख्खाच आहे पण सगळा मोडा निघाला. त्याचं कारण आमचं परफेक्शन नाही ना, कन्फर्म नाही नेमकं काय कशासाठी. आपण फक्त परमार्थात यासाठी आलोय की आपण भयरहित झालो पाहिजे, निर्भय झालो पाहिजे. कीर्तनाला लागलेलं मन निर्भय होणार आहे, हा त्याचा पहिला लाभ आहे. स्पिरिच्युअलिटी यासाठीच अट्रॅक्टिव्ह बनली कारण इथं भीती संपते. 7 दिवस भागवत ऐकलं होतं राजा परीक्षितीने. 7वा दिवस संपताना गुरुदेवाने विचारलं होतं, राजा परीक्षिती रिव्ह्यू नोंदव. रिव्ह्यू फार महत्वाचा असतो. बरं आहे तो कीर्तनाला सप्त्याला नसतो, नाही तर अवघड झालं असतं. कसं वाटलं? 7 दिवस ऐकून झाल्यावर काय म्हणाला माहितीये? एकच शब्द आहे त्या राजाचा, मृत्युभ्यो न बिभेम्यहम. गुरुदेव 7 दिवस तुम्हाला मी ऐकलं ना, भीत नाही आता आपुल्या मरणा. माझी भीती संपली. परमार्थ फक्त यासाठीच करायचं आहे. नाव, जाहिराती, चित्र, फोटो, प्रसिद्धी, कीर्ती, मान, सन्मान हे सगळे साईड हिरो आहेत. आपण मेन हिरो विसरायचा नाही. आपण भयरहित होण्यासाठी भजनाला लागलेलो आहोत. महाराज, देवळात जाणं निर्भय होण्यासाठी आहे, इतकंच नाही, देव आपल्या गावात आपली भीती घालवायला आलेला आहे. 12व्या अध्यायात आपण ओव्या पहा. तेषामं समुद्धरता या श्लोकाखाली आहेत. भवसिंधूचेनी माझे कवणासी धाक नुपजे, येत जरी की माझे बिहितीहन. तिथला शब्द भीती असा नाहीये, बिहिती. भीती हा शब्द शुद्ध मराठीत आहे आणि बिहिती हा शब्द आगरी मराठीत आहे. ज्ञानेश्वर महाराज आगरी बोलतात. विठ्ठला शुद्ध शब्दात भिलो आहे. आपले लोक भिलो नाही म्हणत. भिलो ना, मी भिलो. बिहिती हा शब्द त्यांचा आहे. राजभाषा दिन काल होता मराठीचा, पण आज मराठीचे हाल पाहिल्यावर असं वाटतं हा मराठी राजभाषेचा म्हणजे मराठी दिन आहे का हे मराठीचे आज दिवस आहेत. विठ्ठला मला मी काय येतो. भगवान म्हणतात भवसागराचं रूप पाहिल्यावर माझे पण घाबरतील. म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा, करून त्यांची घोट गावा. धावत आलो म्हणजे आपल्या गावात जे आपण मंदिर बांधतो त्यात जी मूर्तीची स्थापना होते ती मूर्ती रूपानं आपण नाही आणत, देव धावत येतो. का? तुम्ही भिवू नका, आता मी आलोय. अक्कलकोटला जाताना आपण काय लक्षात राहतं? अन्नछत्र मंडळात जेवणाची व्यवस्था असते, बरोबर आहे ना? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जी दैवी संपदा सांगितली त्यामध्ये पहिली संपत्ती अभयं सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती. पहिला आहे निर्भय व्हा, भयरहित व्हा. हरिदासाची खरी ओळख काय? अमा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आपण निर्भय असलो पाहिजे. काय सावळाराम महाराजांची निर्भयता होती? ते कधी कधी चालू कीर्तनात दोन्ही हात वर करायचे आणि म्हणायचे, देवा
वळकटी बांधून तयार आहे, कधी पण आवाज दे. काय ताकद आहे. आपल्याला जर डॉक्टर बोलले कुठली आवडते ती भाजी खाऊन घ्या, याचा अर्थ काय सांगा बघू. हा त्याला सांगतो लागतील तेवढं पैसे जे भारीतलं इंजेक्शन, नातीचं लगीन आहे पुढच्या महिन्यात, तयारी नाही आपली म्हणून आपण घाबरतो. मरणाला जागणे आणि झोपणे एवढ्या हलक्यात पाहता येणं, एवढी निर्भयता फक्त देवाच्या चरणाजवळ आहे. म्हणून तो कमरेवर हात देऊन उभा आहे. प्रमाणम भवाब्देरिदम मामकानाम नितंबक्कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ते धृतिना विकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. घाबरू नका, पाणी एवढंच आहे. अभयाच्या जावे ठाया देवराया प्रतापे. पण मग कीर्तन केलं, दुसरं काहीच नाही. साधनाचा नलगे पांग अवघे सांग कीर्तने. पण महाराज हे कीर्तन करायला घेतल्यावर अडचणी वगैरे येत असतील ना. महाराज म्हणतात अडचणी आल्यासारखे होतात. अडचणी येतात ना, कोणीच जायचं नाही हप्त्याला असलं काही काही बोलतात लोक, पण येतात नंतर. मला काय म्हणायचंय, अडचणी येत राहणार आहेत, पण कार्य देवाने हाती घेतलं ना, देव मागे उभा राहिला ना, अडचणी सगळ्या दूर होतात. तुका म्हणे सत्ता थोरी कोण करी खोळंबा. आता कोण अडचण आणील. जिथं अडचण आणली जात नाही, जिथं वेगळं करावं लागत नाही, जिथं मन आपोआप चालतं, त्या पंथाला आम्ही लागलो. आता देव आम्हाला सांभाळतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुका म्हणे सत्ता थोरी कोण करी खोळंबा. अभयाच्या जावे ठाया देवराया प्रतापी. या पाटील परिवाराने खरं तर त्यांचं घर आहे, त्यांचा वैयक्तिक आनंद आहे, पण वारकरी संप्रदाय हा अप्पलपोट्या नाही आहे. सेवितो हा रस वाटितो आणि घर त्यांचं बांधलं गेलंय, पण त्या घरानिमित्ताने कीर्तन भजनाचा आनंद आपल्या सर्वांना या परिवाराने दिला. या परिवाराला देवाने या निवासात वास्तूत खूप आनंद, सुख, शांती, यश, कीर्ती, समाधान, संत सेवा, नामस्मरण, भजनादी उपक्रम घडो ही भगवतचरणी प्रार्थना करतो. 1 मिनिटाची फक्त एक सूचना आहे. आपला हा सगळा पट्टा जो भजनाला लागला ना, याच्या संतांचे अनंत उपकार आहेत. त्यामध्ये सावळाराम बाबा हे अग्रणी नाव आहे. त्या बाबांच्या जन्माला 100 वर्ष सुरू होतंय. त्या दिवशी खेरण्यात ही माहिती दिली. तो उत्सव 18 ते 22 एप्रिल या दरम्यान लोढा पलावाच्या गेट समोर रघुनाथ काळन क्रीडांगणामध्ये संपन्न होणार आहे. आपण सर्वजण त्यात सहभागी व्हा. वेगवेगळ्या सेवा वेगवेगळ्या गावांनी स्वीकारलेल्या आहेत. ते त्या रीतीने त्या सेवा पार पाडणार आहेत. आपणही त्या सेवांमध्ये उपस्थित व्हा. आणि अगदी आम्ही असं ठरवलंय की तुम्ही देणगेच द्यायचे नाहीत आम्हाला. तुम्ही या, तुम्हाला काय सेवा आहे ते आम्ही सांगू. आपल्या चिंद्रनचं अन्नदान आहे, वावंजा परिसराचं अन्नदान आहे. जागरच्या मुख्य दिवसाला तळोजे, घोट, पापडीचा पाडा, पेठाळी, पेंधर या गावांचं अन्नदान. पण अन्नदानाची पद्धत अशी आहे, धान्य तुम्ही आणायचं, भाजीपाला तुम्ही आणायचं, गॅस सिलेंडरही तुम्ही आणायची. एक आचारी भांडी तिथं असतील, तुमचे आचारी तुमच्यासोबत येऊ शकतात. भाकरी तुम्ही माता माऊल्यांनी बनवून पाठवायची. तुमच्या परिसराची पंगत 21 तारखेची सायंकाळची आहे. संदीपान महाराजांची कीर्तन सेवा, तुमची पंगत. आपल्या गॅसवर चुलीवर आपल्या हाताने 5 भाकरी तरी घरी पार्सलच्या घेणार नाही आम्ही. तुमच्या हाताने बनवा. सावळाराम महाराजांना नैवेद्य आहे आणि वामन बाबांची पंगत आहे. मग ते सगळं घेऊन या, तिथे बनवा, पार पाडा. उरलेलं तुमचं तुम्ही घेऊन जा, कारण पुढचे पंक्तीवाले त्यांचं घेऊन येणार आहे. सगळ्या अन्नदान सेवा गेल्यात, न्याहारीच्या सेवा वाटल्या गेल्यात, चहा सेवाही वाटल्या गेल्यात. आता एक छोटीशी बैठक केली आम्ही. सगळ्या गुणीजन गंधर्व त्या सगळ्या सभेचा खर्चच एका माणसाने उचलला. आता 2-3 फक्त साऊंड सिस्टम राहिलंय आणि एक मंडप सेवा. म्हणजे त्या तेवढ्या गोष्टी जर पार पाडल्या तर आपला सगळा उत्सव देणगीमुक्त होणार आहे. तेव्हा अशा उत्सवात आणखी काही उरलं आम्ही तुम्हाला सांगणार नाही, पण तुम्ही विचारित जा, नाही तर आमचे हाल कराल. तुम्ही विचारत जा, महाराज काही राहिलं का द्या, नाही तर नका देऊ. पण विचारलं की बरं, ते येऊन पेशंटला नाही का विचारतात, बरं वाटतंय ना, त्याने बोलून काय सलाईन चढत नाही, पण बळ येतं बुवा, एवढे विचारता आहेत. अशा प्रकारच्या सेवा. सकाळी आम्ही कीर्तन केलं. नेऱ्याचे आमचे संजय पाटील ते म्हणाले, महाराज काय पत्रिका छपाईचा सगळा खर्च असेल तो मी एकटाच देतो. त्यांनी त्या सगळ्या छपाईचा खर्च उचलला. असं वाटत वाटत चाललंय. कोणी देतंय म्हणण्यापेक्षा सावळाराम महाराजांकडून ज्यांच्याकडून सेवा करून घ्यायची ते त्या सेवेत सहभागी होत आहेत. हा उत्सव यंदा जन्मशताब्दी पूर्व होईल, पण त्यानंतर हा उत्सव
2027 पासून कोकणातला पहिला नारळी सप्ताह म्हणून संपन्न होणार आहे. त्याचा पहिला नारळ अंबरनाथ तालुक्याने उचलला, दुसरा नारळ भिवंडीकडे गेलाय. एकदा एक नारळ उचलल्यानंतर किमान 15-20 वर्षे त्या तालुक्याला परत नारळ येणार नाहीये. तेव्हा या प्रकारचा, जसं भगवान बाबांचा भगवानगडचा नारळी सप्ताह आहे, नगद नारायणगडचा नारायणगडचा आहे, तिकडे मराठवाड्यामध्ये वैजापूरला सरला बेटचा गंगागिरी महाराजांचा नारळी सप्ताह आहे, तसा समग्र एकसंध कोकणाचा प्रत्येक तालुक्याकडे जाणारा नारळी सप्ताह दरवर्षी संपन्न होईल. त्याच्या संबंधाने सेवा करू इच्छिणाऱ्या भाविकांनी कीर्तन प्रसाद झाल्यानंतर इथंच अर्धा तास आपली एक छोटीशी चर्चा आपण करणार आहोत, त्यात सहभागी व्हावं. त्यात इथल्यासाठी महत्त्वाची सूचना, हा उत्सव 18 तारखेला सकाळी सुरू होईल. 2 सत्रात कार्यक्रम आहेत, सकाळी 10 ते 12, संध्याकाळी 7 ते 9. मधल्या वेळेत 3:30 ते 5:30 आपली सावळाराम महाराज संगीत चरित्रकथा आहे. म्हणजे सकाळी एकदा आलं का डायरेक्ट संध्याकाळीच परत यायचं, अख्खा दिवस तो कार्यक्रम संपन्न होईल. त्यामध्ये 18 तारखेला सकाळी 7 वाजता सगळ्यांनी आपापली वाहनं घेऊन धाकट्या तळोजाला जमायचं आहे. सद्गुरू वामनबाबांच्या पुण्यभूमीतून सद्गुरू सावळाराम बाबांच्या पादुका, गुरुवर्य चेतन महाराज आणि गुरुवर्य विष्णुदादा मंगरुळकर यांच्या दिव्य उपस्थितीने इथून रथात रॅली, मग 2 व्हीलर असतील 4 व्हीलर असतील, त्या येदुटण्याला जातील. तिथं त्या पादुकांना अभिषेक होईल आणि मग चेतन महाराज म्हात्रेंचं कीर्तन संपन्न होईल. तेव्हा 18 तारीख सकाळी 7 वाजता सगळ्यांनी तळोज्यात जमायचं आहे. ही सर्व गुरुभक्तांनी नोंद घ्यावी. आणि आज सगळ्या जगाला हे कळलं पाहिजे की कोकणात ही धवल क्रांती ज्या महात्म्यांनी केली त्या महात्म्यांवरची आमची श्रद्धा काय आहे, त्या जगाला तिचं दर्शन घडू द्या. हा निरोप आपल्यापर्यंत ठेवतो. आपण सर्वजण या खरं तर पाटील परिवाराला धन्यवाद दिले पाहिजेत. हा सगळा वारकऱ्यांचा मेळा जमवलाय म्हणजे किती वैष्णवांचं प्रेम कमावलंय. मला तर असं वाटतं कीर्तन नाही, ही तळोज्याला षष्ठीच चालू आहे. असा सुंदर सोहळा आपण संपन्न केलात. या परिवाराला खूप खूप शुभ आकांक्षा चिंतितो. एकच सांगणं, कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका, कोणाशी स्पर्धा करू नका. आनंद आपल्या आतच असतो. माझ्याशी कोण कसं वागलं यापेक्षा आपण सर्वांशी चांगलं वागण्याचा संकल्प करा. हाताला काम, मुखाला नाम, कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलिलेले खुरे मेढे बापुरे उत्तरे करा क्षमा भराध महाराज तुम्ही सिद्ध. हा नाही विचारिला अधिकार म्या बोला. क्षमा भराध महाराज तुम्ही. हा तुका म्हणे ज्ञानेश्वरा का माया पैकी करा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. हा तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु रामकृष्ण हरी. वामन फक्त महाराज 2 मिनिटं थांबायचं आहे. महाप्रसाद आपल्याला ह्याच मंडपामध्ये मिळणार आहे, त्याच्यामुळे कोणीही उठू नका. मी सर्वांना विनंती करतो. हरिभक्त परायण प्रकाश विठू पाटील श्री सद्गुरू वामनबाबा पायी दिंडीचे अध्यक्ष आहेत. ते त्यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीनिमित्ताने आणि त्यानिमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा व त्यानिमित्ताने हरिभक्त परायण भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांचं सुश्राव्य असं कीर्तनाची सेवा आपण सर्वांनी श्रवण केली. महाराजांबद्दल खूप काही म्हणावंसं वाटतंय. या समाजाने महाराजांना एक भाषाप्रभू ही पदवी दिली. कालच आपला मराठी भाषेचा दिवस होता आणि तो सर्वांनी साजरा केला. ही एक पदवी ज्या आत्मविश्वासाने महाराजांवर या समाजाने सुपूर्द केली, तितक्याच तत्वज्ञाने आणि जाणीवतेने महाराज ह्या पदवीचा आपल्याला खरोखरच एक शब्दापासून आपल्याला त्यांच्या कार्यक्रमातून एक आनंद देत आहेत. कारण महात्मा लोकमान्य श्रीमंत माऊली शांतीब्रह्म जगद्गुरू ह्या पदवी समाजाने दिलेल्या होत्या आणि तीच पदवी महाराजांना आज भाषाप्रभू म्हणून या समाजाने प्रदार्पण केलेली आहे. आणि त्याच
मराठी भाषेमध्ये महाराज ज्यावेळेला आपल्याला सुंदर गोड आणि प्रेमळ भाषाने ज्यावेळेला आपल्याला कीर्तन सादर करतात त्याबद्दल खरोखरच आपल्याला महाराज आम्हाला भरभरून येतो आणि कार्यक्रम आपण इथे सेवा केली त्याबद्दल आपलं आमच्या यजमानांकडून आम्ही आपणास शाल आणि श्रीफल दादा महाराज यांच्याकडून आपणास शाल श्रीफल अर्पण करतो. वामन महाराजची कृपा सद्गुरू सावलाराम महाराजांवर झाली आणि आमच्या ठाणे जिल्ह्याचं परिवर्तन झालं. तसेच हरिभक्तपरायण मृदुंगमणी